चला मायकोपे आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. बिगेश एक्स्ट्रा खेळाडू पाठवा ना. ओके या बस मोबाईलवर चालू करा. कोणाचा फोन आला उचला, आम्ही ऐकणार नाही आहे. चला भेटूया उद्या. थँक्यू सो मच. खातं उघडलंय. एक धाव बघायला मिळते. चला 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक टाकायचे आहेत. बॉक्स आउट आणि इथे मोठा विकेट. गडी बाद. आज मायकोप संघामध्ये नवोदित खेळाडू खूप बघायला मिळतात. प्रॉपर तुमचे मला वाटतं 3 ते 4 खेळाडू आपण अनुपस्थित आहेत. चला मीत नावाचा नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय नामांकित असा संघ आहे मायकोप ए. अनेक स्पर्धेवर ज्याने इतिहासाच्या पानावर नाव कोरण्याचं काम केलंय, अधिराज्य गाजवलंय अंडर स्पर्धेमध्ये. मित ओ गुड शॉट. जबरदस्त आल्याला चौकार जातोय. बाउंड्रीच्या बाहेर चढून 4 धावा. अपकमिंग यंग टॅलेंट येणारा नवयुवक खेळाडू बघायला मिळतोय आणि त्याचं नाव मित. समोर मोठा फलंदाज आहे. समोर एवढा मोठा आत्मविश्वास जर असेल तर का माणूस खेळू शकत नाही आहे. आणि त्याचं वित्तमय उदाहरण मैदानाच्या आतमध्ये मित नावाच्या फलंदाजाने मारलेल्या चौकाराच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालं. आणि धावसंख्या झाली ती 5. ओ इथे बाकी चेंडानंतर डिक्लेअर झोनमध्ये जातो. स्क्वेअर कट होती. चेंडू पडल्यानंतर बसवतोय. पण ज्या फलंदाजाने 2 शॉट मारलेत, एक स्ट्रेट ड्राईव्ह, एक कट आणि अशा धावसंख्या झाली 6. इथे बघा पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकात समापनानंतर मायकोप संघाची धावसंख्या झाली 6. आज मायकोप संघाचा जर विचार केला तर आम्हाला बरेचसे नौके खेळाडू बघायला मिळत आहेत. चला आमचे शशी शर्मा आणि अमित बॅनर्जी हे नेहमीच रात्री 12 नंतरच मॅच बघायला येतात की दिन का उजाला वहां से होता है. आमच्या काय सौरभ माछी बिझनेसमॅन, बिअर शॉपचे ऑनर. चेंडू ड्राईव्ह केलाय. इथे फिल्डिंग. 1 धाव बघायला मिळते. बघा 3 चेंडू 6 धावा. जबरदस्त बॅटिंग. बीत नावाचा अपकमिंग यंग टॅलेंट एक नवीन खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय मायकोप संघामध्ये. सुमित नावाचा गोलंदाज पाहायला मिळतो. समोर आहे ते म्हणजे मनीष. काय झालंय समजत नाही. 4 मॅच पासून चेंडू खालीच राहतो पडल्यानंतर. अचानक जसं एखादा हवेचा बदलाव होतो, आज बघा आमच्या विकेटचा बदलाव झालाय.
गुड बॉलिंग, लेग ब्रेक, जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी बघायला मिळते. सुमित दबाव असं म्हणतात ना माणसाला, दबाव किती महागात पडला. आणि आता बाकी अनेक वेळा या मैदानावर मोठमोठे गडे तंबू जात असताना एका हाती अनेक सामने जिंकून देण्याचं काम केलं आहे. तोच फलंदाज जातोय तो म्हणजे कृणाल. जेव्हा जेव्हा मायकोप ए संघ अडचणीत सापडला तेव्हा बाकी विजयी पथावर नेताना धावाची रास पाडताना या फलंदाजांनी अनेक स्पर्धेचा विक्रम केला आहे. आणि या मैदानाची त्याचं नातं, या मैदानाचं कॉन्फिडन्स वेगळा बघायला मिळतोय. जसं आपण विश्व क्रिकेटमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर सर दिलीप वेंगसरकरांचं 3 सलग टूरमध्ये 3 शतक मारण्याचं विश्वविक्रम पाहिला आहे, तसं आज बाकी कृणालला पुन्हा त्या धर्तीची, पुन्हा त्या छायेची, पुन्हा त्या आठवणीची आणि पुन्हा त्या धट्टीची बॅटिंग इकडे करावी लागेल. कारण इथे बाकी 2 गडी तंबूत परत येत, चेंडू जातात डॉट आणि बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतो. या मैदानावर गतवर्षी तुम्ही खेळलेली इनिंग कोण विसरू शकतोय, तशा पद्धतीची बॅटिंग आज पुन्हा तुम्हाला करावी लागेल. टॅप होता पण टेपला प्रॉपर ड्राईव्ह ताकद नव्हती. एकच धाव दिला या षटकात फक्त. पडल्यानंतर चेंडू खाली राहतो, वेगाने आतमध्ये येतो. इथे बाकी लेगबाईच्या रूपात धावसंख्या एकली वाढते. धावसंख्या होत्या सुपर पिचचा बॉलिंग. पहिल्या षटकात आल्या 6, या षटकात दिल्या 2. म्हणजे आतापर्यंत विचार केला तर इन्व्हिसिबल बी संघाने बाकी मायकोप ए संघासारख्या बल्लाट संघाला थांबवला आहे. हाच फरक असतो. जर तुमचे 3-3, 4-4 खेळाडू आले नाही तर बॅटिंगचा सारा क्रम, बॅटिंगचं कॉम्बिनेशन बदललं जाते. पण आज मीत नावाचा यंगस्टारकडनं मोठ्या अपेक्षा बघायला मिळतात. आणि एक राजाच्या अधिराज्यामध्ये राजासारखा खेळणारा, अनेक स्पर्धामध्ये बॅटिंगच्या माध्यमातून धावा ठोकणारा जो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो कृणाल. बघूया 12 चेंडूमध्ये किती जास्तीत जास्त धावा काढतोय. 30-35 धावा जरी झाल्या तरी बाकी तुम्हाला मायकोप ए संघ आपल्या गोलंदाजीवर सामना फिरवण्याची क्षमता बघायला मिळते. आता बाकी गोलंदाज आहे तो अमन. आता आम्हाला कॅमेरामन गीत घरच बघायला मिळतात, नवी कॅमेरामन. आज काकांचा तर वय झालं ना, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. गुड थ्रो, पण इथे बाकी धाव बघायला मिळते. खेळू शकतात. अमन एक चांगला बॅटर, चांगला बॉलर बघायला मिळतोय. ए टीमची एंट्री नसल्यामुळे 2 खेळाडू ए संघाचे या संघात खेळू शकतात. हा नियम आहे बॉक्स क्रिकेटचा. चुकीचा शॉट, चुकीचा शॉट. आणि इथे बाकी तुम्हाला कुणाला स्ट्राईक द्यायचं होतं. इथे बाकी जबरदस्त कमबॅक, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना तुम्हाला इन्व्हिसिबल बी संघ पाहायला मिळतोय. मायकोपचा संघ जर आपण बघितला तर सौरभ राऊत पुरस्कृत असा मायकोप हे संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आज प्रखरशाने जर बघितलं तर जे बरेचसे खेळाडू बघत आपण आता दिग्गेश नावाचा एक जाणता खेळाडू बघायला मैदानाच्या आतमध्ये येतो. अनेक वेळा आपण बघितलं की 4 षटकामध्ये 20-20 धावा झाल्या असताना देखील मायकोप संघाने तो सामना जिंकण्याचा पराक्रम अनेक वेळा केला आहे. पण आज बघूया, आज खरोखरच इन्व्हिसिबल संघाचं मी मनापासून करतो. काबिल तारीफ, बढिया गेंदबाजी करते हुए. अमन, दिगेश, बिगेशकडे अपेक्षा आहेत. आपण जास्तीत जास्त कुणाला स्ट्राईकवर आणावं. फलकावर फक्त धावसंख्या लागलाय ती 9. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 6.5 मिनटं बाकी आहेत. आपको बिलकुल बॉलिंग कर देर नाही आहे. ओ गुड बॉलिंग, काय जबरदस्त चेंडू टाकला जातोय. एक धाव, 10 धावा या फलकावर लागल्या जातात. गुड शॉट, जबरदस्त बॅटिंग. मी म्हटलं की हा खेळाडू स्ट्राईक द्यायला पाहिजे. ह्याच्याकडे जो टाउन्स आहे, त्याची बॅकक्लिप आहे, अफलातून बॅकट्रिस. मग कव्हरला म्हणा, एक्स्ट्रा कव्हरला म्हणा, स्ट्रेट म्हणा,
डीप मिडॉनला म्हणा, डीप मिड विकेटला म्हणा, स्क्वेअर लेगला म्हणा, विकेटच्या चारी साईडला खेळण्याची क्षमता असणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. तो कृणाल. धावसंख्या होते 14. या षटकाला शेवटचा चेंडू. रिव्ह घेतलाय. तिसऱ्या पंचाकडे बघूया. चला, एक्स्ट्रा खेळाडू बघू नका, आमचे पंच बघतील, योग्य ते निर्णय देतील. जबरदस्त क्षेत्ररक्षण. इन्व्हिन्सिबल बी संघाचं मी मनापासून कौतुक करेल, ज्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करत आहात. नोट आउट आहेत. बघा, हे आमच्या 3 कॅमेरे टेक्निकल आणि पंच का तटस्थ असावे. गुड अंपायरिंग. अगदी आतुरतेने बघतात. तिसऱ्या कॅमेऱ्यातून मग कॉम्बिनेशन होते, मग तुम्हाला ते रिझल्ट दाखवलं जाते. आणि म्हणूनच तर म्हटलं ना की वरच्या दर्जाचे क्रिकेटपटू असताना का तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हरामध्ये खूप मोठे रेकॉर्ड आहेत की त्या काळामध्ये तुम्हाला यूट्यूब नव्हती. बघा, आपण चंद्र बघतात. सिराज घर त्याचं उत्कृष्ट कॅमेरामनची पद्धत तुम्ही बघत आहात. अनेक नवीन नवीन कॅमेरामन आम्हाला इकडे बघायला मिळत आहेत. राजू नावाचा गोलंदाज आणि आता फलकाव धावसंख्या लागलाय ती 15. इथून 10 जरी आला ना तर 25 धावावर सामना जिंकला. माझ्या समालोचनामध्ये 22 धावावर देखील सामना जिंकण्याची करामत या मायकोप ए संघाने केलाय. कारण त्याची गोलंदाजीची धाव असतात, त्यांच्याकडे क्षेत्ररक्षणाची पद्धत बघायला मिळते. बघूया कशा पद्धतीने. आणि इन्व्हिन्सिबल बी संघाचं मी कौतुक करीन की 3 षटकात फक्त धावा दिल्यात त्या 15. आता बघ, शेवटचं षटक घेऊन जातो तो राजू आणि समोर फलंदाज तो कृणाल. 4 खेळाडू ऑन साईडला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. जणू काही जमिनीवर पौलादी छातीचा हा असताना मर्द म्हणून बघायला मिळतोय. बचेंगे तो और भी लढेंगे, कुछ भी हुआ ना तो गेंद को नहीं छोडेंगे, अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण इथे बाकी करत असताना पुन्हा शेवटा राजू. पुन्हा जबरदस्त क्षेत्ररक्षण. सुपर पीस ऑफ फील्डिंग. क्वालिटी क्रिकेट इन्विंसिबल बी के पास तरफ से देखते हुए काबिल में तारुफ कर जिन गेंदबाजों ने जिन गेंद की बाजी की है और जिस तरफ से अच्छी बड़ी टीम को पकड़ के रखा है. ऐसे नहीं कि खिलाड़ी को नहीं जानते हैं, क्योंकि उनके पास बहुत ही बड़ा क्लास है. मगर आज भी इस बात की मैं कहूँ, प्रशंसा करूँगा कि जिस तरफ से आप फील्डिंग बिल्कुल बढ़िया कर रहे हो. इन्विंसिबल संघ तुम्ही विचार केला का तुम्हाला संघ बघायला मिळतो तो म्हणजे धनायनगर. डीएनसीसी, माफ करा, नॉट इन्विंसिबल, डीएनसीसी भी धनानी नगर क्रिकेट क्लब. डीएनसीसी भी, डीएनसीसी बोला ना मैं. ओ गुड शॉट. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. 13,500 व्ह्युअर्स आजच्या दुसऱ्या दिवसात तुम्हाला बघायला मिळतात. हा आहे आमचा सरपंच चषकाचा क्लास. डीएनसीसी तो मनापासून कौतुक है, बहुत ही बेहतर गेंदबाजी करते हुए. अमन है तो बैटिंग भी बढ़िया बढ़ चुकी है, क्योंकि अमन के पास बैटिंग करने की काफी अदा है. एकमात्र फलंदाज, एकमात्र बल्लेबाज जो बल्लेबाज ही अपने टीम के लिए करता हुआ, जिनका नाम है कृणाल. कुल मिला के स्कोर की बात करेंगे तो स्कोर है 20 रन. कैच ड्रॉप किया. अगर छोड़ भी देते तो बॉक्स आउट के बाहर चले जाते. 20. कितनी गेंदें बाकी है? 2 टू गो. 2 गेंदें आने और बाकी है. क्या 2 में 2 बाउंड्री मिलेगी? बढ़िया गेंदबाजी करते हुए डीएनसीसी भी. क्लीन बोल्ड.
सभी गेंदबाजों की मैं काबिल तारीफ करूंगा, जिस तरह से आपने गेंदबाजी को खेला है, गेंदबाजी को डाला है, बल्लेबाज को पकड़ के रखा है। आखिरी गेंद समर्थ बटर नाम से पूरे गांव में जाने जाते हैं, गेंदबाजी बढ़िया करते हैं, गेंद घुमाने का काम करते हैं, विकेट कोई भी रह दो, और आज उनको काफी ये काम करना पड़ेगा। लास्ट गेंद इस इनिंग की, बढ़िया गेंदबाजी। अब तक अगर बात करेंगे तो डीएनसीसी बी ने की है, टॉस जीतने के बाद फील्डिंग का फैसला किया, और फील्डिंग का फैसला बिल्कुल कप्तान का तारो दम पे करते हुए जो डिसीजन दिया उसके मुताबिक सभी गेंदबाजों ने बढ़िया गेंदबाजी की है। जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण डीएनसीसी बी संघाच्या खेळाडूला बघत आहात। आणि वेळेनुसार तुम्ही जो आपको टाइमिंग दिया था वो टाइमिंग लेके गेंदबाजी। आखिरी गेंद तो एक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21, तो 22 रन जीत के लिए बनाने हैं। चला इनविजिबल ए और यारी दोस्ती सरावली या नाणेफेकीसाठी इनविजिबल बी और यारी दोस्ती आगे का मैच रहेगा। पूरे टूर्नामेंट का आखिरी मैच है, ये आज की आखिरी टीम रहेगी जिन आपने 32 में टीम लिया था। इनविजिबल ए और यारी दोस्ती सरावली आपण चला या नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। आणि आमचे परम मित्र तुम्हाला बघायला मिळत आहेत, मनीष गारा। आमच्या टूर्नामेंटला नाही आलं तर आम्ही मारून टाकू तुम्हाला सर्व ठिकाणी फेल मग तुम्ही आमच्या टूर्नामेंटला येतील का नाही बघू ना कसं कसं डेट कशी आहे। टॉस पडलं कोणला बोललं मी पाडू का टॉस ये ना चला इनविजिबल आइए, आपको बुलाया है, आइए यहाँ पे आइए। हाँ चला या अक्षर भोईर या, तुम्हाला चान्स देतो आम्ही। वन मॅन शो एक आयोजक तुम्ही देखील आहात, पहिले चॉईस करा। मी काढतो ना मला एक तरफ है इनविजिबल, एक तरफ है यारी दोस्ती। दोघांनी हात लावलोय त्यांनी त्यांनी तो दिला हात, बघ ना कुठे आहे। आप कॉल करेंगे इनविजिबल, हेड एंड टेल है, 10 का कॉल, 10 का सिक्का है। छापा है, क्या लेंगे आप? फील्डिंग आज पूरी टीम है है पूरी है। और प्रैक्टिस चल रही है, नहीं ज़्यादा नहीं, थोड़ी मोड़ी। वही तो काम है। मगर पूरी टीम होने के बाद अच्छा कर सकते, देखा कि जिस तरह से आपने डीएनसीसी बी को देखा है, आज पूरी टीम ने, मगर एक दो अच्छे खिलाड़ी टीम में रहने के बाद भी अच्छे टीम को पकड़ के रखा है। ओवरऑल इस टूर्नामेंट की बात करेंगे, ऑर्गेनाइज की बात करेंगे, लाइट की बात करेंगे, तो क्या बताएंगे? इस टूर्नामेंट का इधर का तो हर साल का ऑर्गेनाइजेशन अच्छा ही रहता है, तो कोई नया नहीं है, वैसे ही अच्छा ही है सब। थँक यू सो मच। आप अगर टॉस जीतो तर क्या लेते थे, काय घेतलं असं तुम्ही? फिल्डिंगच घेतली असते आम्ही पण। आता तुमची बॅटिंग आहे, आज तुमची पूर्ण टीम आहे। हो पूर्ण टीम आहे आमची। चलो होप्स की दोघांकडून चांगला गेम। थैंक यू सो मच, आप भी बढ़िया बैटिंग के लिए, और हमें बिल्कुल कीजिए बॉल चॉईस करायचं बघा। जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू व्हेरी मच। इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा खूप चांगली बॅटिंग इथे मात्र दर्शवली जाते। काय खराब क्षेत्ररक्षण, 2 चेंडूवर 2 आक्रमण केले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 4 ने वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 10 धावा। 6 नो स्कोर आहे, पहिला चेंडू नो नाही रे, एक मिनिट पंच। पहिला चेंडू जो चौकार मारला तो नो स्कोर होता का? नाही ना, ओके नो चेंडू होता, ओके। धावसंख्या होते 11 धावा। इथून आपण पाहतोय सिंगल रनसाठी गेला आहे बिगेश, हिट करण्याच्या नादात आहे। धावसंख्या थोडीशी कमी बनवली, त्याचं कारण आपण पाहू शकताय सुमितचं चांगलं क्षेत्ररक्षण, सुमितची चांगली गोलंदाजी, आणि इथून जर पाहिलं तर
खूप चांगली बॅटिंग अमन आणि दुसऱ्या बाजूला अंकित आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडासा खालून चेंडू निघून गेलाय. अगदी रन्स मात्र ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटकानंतर धावसंख्या होते 12 धावा. अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. समर्थ आलाय. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. पहिलं षटक थोडंसं खर्चिक राहिलंय 12 धावा, परंतु आपण पाहतोय जी धावसंख्या बनवायची आहे ती एकूण 22 धावा. आतापर्यंत अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पहिला चेंडू सिंगल रन्स जाणीव आहे. सिंगलने आपण सामना जिंकू शकतोय. अमन देखील आपण पाहतोय आज असंघ एंट्री नाही आहे म्हणून ब संघामधील 2 खेळाडू अमन आणि दुसऱ्या बाजूला सुमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू, परंतु इथून आपण पाहतोय वाईटचा इशारा येईल. पंचांकडून अतिरिक्त रन्स या ठिकाणी खर्चित होतील. यावेळेस पुन्हा एकदा शॉट खेळलाय जबरदस्त स्क्वेअर शॉट आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय हिट करण्याचा प्रयत्न मनीष भोगीर आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे पुढे आले होते. इथून आणखीन एक सिंगल रन जाईल. 3 धावांची अजूनही